हॅलो, आवाज येतोय का रे माझा? अरे आवाज येतोय का माझा? येतोय सर. ओके, आज आपण 7वा चॅप्टर चालू करतोय पहा. व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय माहिती आहे का कोणाला मिनिंग? व्हेरिएशन म्हणजे काय? नाही माहित. चलन. काय म्हणायचं व्हेरिएशनला? चलन. चलन. इफ रेट ऑफ सर आवाज येत नाही. मला पण. सर बाहेर गेलं. हा. आले. हॅलो. अरे सर आवाज आवाज येतोय येत का? नव्हता. सर येतोय आवाज आता. सर येतोय आवाज. हा. इफ रेट ऑफ नोटबुक is rupees 240 per dozen, what is the cost of 3 notebooks? म्हणजे 1 डझन वह्यांचा जर किंमत 240 रुपये असेल तर 3 वह्यांची किंमत कशी, हे तुम्ही कसं काढता रे? 1 डझन वहीची किंमत जर 240 रुपये असेल तर 3 वह्यांची, त्याला वाय म्हटलेला आहे. 1 डझन म्हणजे किती वह्या? 12. मग 12 वह्यांची किंमत 240, तर 3 वह्याची किंमत किती? त्यानंतर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 9 नोटबुक, 9 वह्यांची किंमत किती? त्यानंतर 24 वह्यांची किंमत किती? त्यानंतर 50 वह्यांची किंमत किती? आणि एका वहीची किंमत किती? अशा पद्धतीने तुम्हाला चौकटी भरायच्या आहेत. कोण सांगू शकतंय? तुम्ही काय करणार मी सांगू का? 240 12 वह्याची किंमत आहे, म्हणजे 240 ला 12 ने काय होणार? भागणार. मग 12 दुनी 24 आणि 0, म्हणजे एका वहीची किंमत किती आली रे? 20 रुपये. एका वहीची किंमत किती आली? 20 रुपये. मग 3 वह्याची किंमत किती? 3 गुणिले 20 बरोबर 60. 9 वहीची किंमत किती? 9 गुणिले 20 बरोबर 180. 180. असंच काढणार ना? हो सर. हा, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आता, मी व्हाईट बोर्डवरच घेतोय. हा बघा, लक्ष द्या. 12 वह्याची किंमत किती सांगितली? 240 रुपये. 240 ला तुम्ही काय केलं? 12 ने भागलं. 20 भागाकार आला, म्हणजे एका वहीची किंमत 20 रुपये आली. 3 वह्याची किंमत किती आली ती आपली? 20 त्रिक 60 रुपये. त्यानंतर 9 वह्याची किंमत 20 गुणिले 9 180. आता बघा, वर 12 1 3 9 हे काय आहे रे? नंबर ऑफ नोटबुक. नंबर ऑफ नोटबुक म्हणजे ह्या सर्व वह्याच्या किमती आहेत. आणि खाली 240 20 60 180 ही काय आहे? तर या वह्यांची किंमत आहे. आता एक्स आणि वायच्या किमतीच्या बाबतीमध्ये बघा, एक्स आणि वायचा भागाकार करतो मी. आता पहिल्यात एक्स ची किंमत 12 आहे आणि वाय ची किंमत किती आहे? 240. त्याला आपण सिम्प्लिफाय करूया. 12 एके 12, 12 दुनी 24 आणि वरचा 1 0, म्हणजे 1/20 आलं बघा. त्यानंतर पुन्हा एक्स छेद वाय. आता एक्स ची 1 घेतली आणि वाय ची 20 घेतली. एक्स छेद वाय बरोबर 1/20. त्यानंतर पुन्हा एक्स छेद वाय, एक्स ची 3 घ्यायची, वाय ची 60 घेतली, म्हणजे 3/60. 3 एके 3, 3 दुनी 6 आणि 0,
1/20. पुन्हा 9/180 जर केलं तर किती येणार आहे x/y ची किंमत? 9/180 करा की. 9×1 आणि खाली 9×2 = 18 0 0. म्हणजे या ठिकाणी आपल्या काय लक्षात येतंय? x/y ची किंमत बघा प्रत्येक ठिकाणी 1/20 आहे का नाही? म्हणजे या ठिकाणी x आणि y यांचं गुणोत्तर स्थिर आहे. x आणि y यांचं गुणोत्तर स्थिर आहे. बघा, फ्रॉम द अबोव टेबल वी सी दॅट रेशो ऑफ नंबर ऑफ नोटबुक x and their cost y in each pair is 1/20. म्हणजे वरच्या सारणीवरून आपण काय लक्षात आलं आपल्या? वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत यांचं जे गुणोत्तर आहे ते 1/20 आहे. इट इज कॉन्स्टंट. आणि प्रत्येक ठिकाणी ते 1/20 आहे म्हणून ते स्थिर आहे, बदलत नाही. डज नॉट चेंज. अनचेंजेबल आहे म्हणून कॉन्स्टंट म्हणतो. द नंबर ऑफ नोटबुक्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत हे समान गुणोत्तरामध्ये आहेत. इन सच अ केस इफ वन नंबर इनक्रीजेस देन अदर नंबर इनक्रीजेस इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे एक संख्या जर वाढली तर त्याच प्रमाणात दुसरी संख्या सुद्धा बघा वाढते. एक संख्या जर वाढली तर त्याच प्रमाणात बघा दुसरी संख्या सुद्धा काय होते? वाढते. कशी वाढते बघा? एका वहीची किंमत 20 रुपये, 3 वहीची किंमत किती? 60. 9 वहीची किंमत किती? 180 180. म्हणजे वर आहे ती वह्यांची संख्या आहे आणि खाली आहे ती वह्यांची किंमत आहे. वह्यांची संख्या वाढली की त्याच प्रमाणामध्ये त्या वह्यांची किंमत सुद्धा वाढते. आणि मग असं जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारचं चलन असतं माहिती आहे का? डायरेक्ट व्हेरिएशन. काय म्हणायचं याला? डायरेक्ट व्हेरिएशन. स्पेलिंग काय डायरेक्टचं? DIRECT. डायरेक्ट. आणि व्हेरिएशनचं VARIATION. व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय? ज्या चलनामध्ये दोन राशींचा भागाकार स्थिर असतो. ज्या चलनामध्ये द व्हेरिएशन इन विच रेशो इज कॉन्स्टंट. ज्या चलनामध्ये दोन राशींचा भागाकार काय असतो? स्थिर असतो. त्या उदाहरणामध्ये कोणतं चलन असतं? डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनला आपण मराठीत काय म्हणतो? समचलन. अगदी बरोबर. काय म्हणायचं? समचलन. बर, द स्टेटमेंट x and y are in the same proportion can be written x and y are in direct variation. म्हणजे x आणि y यांच्या किमती जर समान प्रमाणामध्ये असतील तर x आणि y या दोन व्हेरिएबल मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असतं. और देअर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x अँड y. किंवा x आणि y या दोघांमध्ये समचलन असतं. युजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल म्हणजे गणितीय स्वरूपामध्ये इट कॅन बी रिटन ॲज x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे. हे कसं लिहायचं बघा? x y आणि या दोघांच्या मध्ये हे चलनाचं चिन्ह बघा. चलनाचं चिन्ह लक्षात आलं का तुमच्या? हो सर, आलं. x आणि y यांच्यामध्ये कोणतं प्रोपोर्शन आहे किंवा व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आता या दोघांचा स्थिर असतो. म्हणजे x भागिले y याची किंमत बघा, मगाशी आपण 1/20 काढली होती आणि 1/20 ही प्रत्येक ठिकाणी किंमत स्थिर आलती म्हणून त्याला आपण k असं म्हणतो. x भागिले y बरोबर k. आणि याचा जर तिरकस गुणाकार केला तर k चा छेद 1 असतो. मग x न 1 ला गुणलं की x आणि k ला y गुणलं की ky. x बरोबर ky.
आता या ठिकाणी जे के आहे का नाही, के, या केला काय म्हणायचं कोण सांगल? स्थिरांक, कॉन्स्टंट. पण ह्याला दुसरा एक शब्द आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय दुसरा? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचा स्थिरांक. आणि एक्स बरोबर के वाय हे जे आहे त्याला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचं हे काय आहे तर समीकरण आहे. Observe how the following statements are written using symbol of variation. आता खालील विधानं चलनाचं सिम्बॉल वापरून कशी लिहायची हे ऑब्झर्व करा. स्क्रीन मी शेअर करतो. हा बघा, area of circle is directly proportional to square of its radius. वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. काय वाक्याचा अर्थ? एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. If area of circle denoted by capital A and its radius is denoted by small r, the above statement is written as A directly proportional to r square. A is area of circle, r is radius of circle. Area of circle is directly proportional to square of radius means r square, and A and r square are directly variation means हे चिन्ह दोघांच्या मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन्स. दॅट इज द मॅथमॅटिकल सिम्बॉल. सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन चलनाचा सिम्बॉल वापरून अशा प्रकारे आपण हे विधान गणिती भाषेमध्ये लिहू शकतो. समजलं का? हॅलो. हो सर. सर. ओके. दुसरं बघा, प्रेशर ऑफ लिक्विड पी व्हेरीज डायरेक्टली हॅज द डेप्थ ऑफ द लिक्विड. दिस स्टेटमेंट इज रिटन हॅज. म्हणजे प्रेशर काय रे? दाब. प्रेशर म्हणजे काय? दाब. आणि लिक्विड म्हणजे द्रव. द्रवाचा दाब आणि डेप्थ ऑफ द लिक्विड म्हणजे त्या द्रवाची खोली यांच्यामध्ये डायरेक्टली म्हणजे यांच्यामध्ये समचलन असतं. मग प्रेशरला पी अक्षर आणि डेप्थ म्हणजे त्यात आहे त्याला डी अक्षर वापरलेलं आहे. आणि या दोघांमध्ये हे चलनाचं चिन्ह द्यायचं. सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन वापरून अशा प्रकारे आपण स्टेटमेंट राईट करू शकतो. अंडर मेथड ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला समचलनाचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन समजण्यासाठी एक खाली उदाहरण दिलेलं आहे ते पहा. एक्स व्हेरीज डायरेक्टली हॅज वाय. म्हणजे एक्स हे वायच्या समप्रमाणात बदलते. वेन एक्स इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 30. जर एक्स बरोबर 5 वाय बरोबर 30 असेल, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर चलनाचा स्थिरांक शोधा. अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. त्याच पद्धतीनं चलनाचं समीकरण सुद्धा लिहा. आता सोल्युशन बघा. डायरेक्टली हॅज वाय. एक्स हे वायच्या समप्रमाणात बदलते. हे सिम्बॉल मध्ये कसं लिहायचं? एक्स आणि वायच्या मध्ये व्हेरिएशनचे सिम्बॉल टाकायचे.
दुसरी स्क्रीन मी शेअर करतो, सेकंड पेज. हा बघा आता, x छेद y बरोबर k तिरकस गुणाकार केल्यानंतर x बरोबर ky, वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या ठिकाणी k हा काय आहे तर चलनाचा स्थिरांक आहे. when x is equal to 5 and y is equal to 30 is given. जर 5 आणि y बरोबर 30 तुम्हाला दिलेला असेल तर या ठिकाणी x आणि y च्या किमती टाकून आपण k ची किंमत काढू शकतो. हे व्हाईट बोर्डवरच मी घेतो. हा बघा, लक्ष द्या आता, x आणि y यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून चलनाचं चिन्ह. आता डायरेक्ट व्हेरिएशन असलं की त्या दोघांचं गुणोत्तर स्थिर असतं, म्हणजे x आणि y चं गुणोत्तर स्थिर आणि कॉन्स्टंटला आपण k म्हणतो. मग आपण काय करूया, त्यांनी दिलते बघा, x ची किंमत किती दिलेली आहे, दिलेली आहे, आणि y ची किंमत किती दिलेली आहे 30. मग x ची 5 टाकतो, y ची 30 टाकतो आणि उजव्या बाजूला k आहे. सांगा k किती येईल, 5 1 5, 5 6 30, म्हणजे 1/6 आली. त्यानंतर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आलं का नाही आपलं रे, k म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि त्याच k म्हणजे 1/6. आणि त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, चलनाचं समीकरण विचारलेलं आहे, हे लिहायचं आणि त्यात फक्त k ची किंमत टाकायची. म्हणजे x छेद y बरोबर 1/6. तिरकस गुणाकार जर केला तर 6x बरोबर y. काय आलं, 6x बरोबर y. किंवा साइड चेंज केली तर y बरोबर 6x. ह्याला काय म्हणायचं, ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे चलना समीकरण म्हणायचं. समजलं का सर्वांना चलनाचं समीकरण? हो सर. आता ही काही बरं का नमुना उदाहरणं आहेत, त्यामुळे एखादं नमुना उदाहरण नाही समजलं तरी जास्त तुम्ही हे करू नका. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.1 घेऊया. एकच मिनिट. हा ओके. बघा, प्रॅक्टिस सेट 7.1 पहिला क्वेश्चन बघा, राईट द स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. खालील विधाने चलनाचं सिम्बॉल वापरून लिहा. आता पहिलाच प्रश्न बघा, मी इथं लिहितो, सर्कमफेरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. त्याचा परिघ वर्तुळाच्या त्रिज्येच्या समप्रमाणात असतो. आता हे फक्त सिम्बॉल ऑफ पाहिजे. आता कोणामध्ये या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन आहे, सर्कमफेरन्स. सर्कमफेरन्स साठी कोणतं अक्षर वापरलंय, आणि रेडियस साठी कोणतं अक्षर वापरलेलं आहे, आर. आणि या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, मग डायरेक्ट व्हेरिएशनचं हे सिम्बॉल. फिनिश. समजलं का सर्वांना? हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न बघा, कंजम्पशन ऑफ पेट्रोल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एक कार आहे आणि त्या
कारला लागणारं जे पेट्रोल आहे, आता पेट्रोल हे लिटर मध्ये असतं त्यामुळे तिथं एल वापरलंय, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार, त्या कारनं आक्रमिलेले जे डिस्टन्स आहे, अंतर आहे वापरलेलं आहे बघा, यांच्या नाही. मग पेट्रोल इन लिटर एल अँड डिस्टन्स डी यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून हे चिन्ह. एल समचलन डी. बघा किती सोपं आहे, मला सांगा एन्व्हलप व्हेरिएशन वापरून लिहायला. काय अवघड आहे? नाही सर. पहिला प्रश्न सर्वांना समजला ना? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न बघूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे सफरचंदाची किंमत. सर तुमचा आवाज येत नाही. मला पूर्ण काय आहे. आता बघा वापरलेला आहे आणि कॉस्ट वाय अक्षर मानलेला आहे. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सरांनी माईक बंद केलाय. हॅलो, अरे आवाज येतोय का? आवाज येतोय. हो सर. सफरचंद 8 रुपयाला. 96. बऱ्याटी 96. 96. 96. आणि 160 किंमत किती सफरचंदाची असणार? 88, 80, 16, 20 सर. 20. बरं, आता तुम्ही हे कसं काढलं रे सर्व? एका सफरचंदाची सर किंमत 8 रुपये, मग 160 भागिले 8 केलं. बरोबर आहे. 160 भागिले 8 केलं 20 आलं. त्यानंतर 12 म्हणजे वरनं खालची किंमत काढताना 12ला 8 न गुणायचं आणि खालची किंमत दिली आणि वरची काढायची असेल तर भागायचं. आता आपलं उत्तर बरोबर आहे का हे कन्फर्म कसं करायचं सांगा बघू. भागाकार स्थिर येतोय का बघा. 1/8 पहिला भागाकार आला. दुसरा भागाकार किती येतोय बघा, 4/32. याला संक्षिप्त रूप द्यायचं 4/1. सर आवाज येत नाही. 8. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. आवाज येतोय का? हो सर. हो सर आला आवाज. ओके. बघा आता वर खाली किमती झाल्या बरं का. इथं 96 किती सफरचंदाची किंमत आली रे? 96. 12 आहे का नाही? मग 12/96 जर केलं तर 12 × 1 = 12 आणि 12 × 8 = 60. शून्याला शून्य गेला, 2 × 2 = 8 = 16. म्हणजे इथं पण 1/8 आलं. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वाय कॉन्स्टंट, रेशो कॉन्स्टंट असल्यावर त्या
सारणीमध्ये कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन असेल तर डायरेक्ट व्हेरिएशन. जशी x ची किंमत वाढेल तशी y ची किंमत त्याप्रमाणे वाढते का नाही. एक सफरचंद 8 रुपयाला, 4 सफरचंद 32 रुपयाला. सफरचंदाची संख्या वाढली की त्याची कॉस्ट सुद्धा वाढणार का नाही. अरे बरोबर आहे का. हो सर. ओके. सर आता तिसरं उदाहरण पहा. इफ m डायरेक्टली व्हेरीज हॅज n, समचलन आहे का नाही. त्याच्यावर माझ्या या दोन चलामध्ये समचलन आहे. when m is equal to 154, n is equal to 7, find the value of m. म्हणजे जेव्हा m ची किंमत 154 असते तेव्हा n ची किंमत 7 असते. तर n ची किंमत 14 असताना m ची किंमत किती. थोडी n यांच्यात काय आहे समचलन. म्हणजे समचलनामध्ये गुणाकार नाही भागाकार स्थिर असतो. म्हणजे m छेद n बरोबर काय दिलं k. आता m आणि n च्या किमती सांगा. हो का ह्या दोन किमती. m ची किती 154 आणि n ची किती 7. 7. आता इथं संक्षिप्त रूप देऊया. 7 एके 7, 7 दुनी 14 आणि 7 दुनी 14. म्हणजे के ची किंमत किती आली 22/1. किती आली के ची 22/1. 22/1. हा 22/1. आता पुन्हा हे समीकरण लिहायचं बघा. m छेद n बरोबर k. आता हे पुढचं डोक्यात घ्या. n बरोबर 14 असताना m ची किंमत किती. मग m ची किंमत काढायची. मग m तसंच लिहू अंशात. आणि n ची किती 14 आणि बरोबर k ची किती मगाशी काढली होती 22/1. ती इथं मांडायची आणि तिरकस गुणाकार करायचा. m गुणिले 1 बरोबर m आणि 14 आणि 22 चा गुणाकार करा. बघा 14 दुनी 28, हाचाला 2, 14 दुनी 28 आणि 2 किती 30. किती आली 300. समजलं का रे. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता पुढचं मी व्हाईट बोर्डवर लिहितो. उदाहरण क्रमांक ते 4 रिजेक्ट झाले बरं का. 4 नंबरचा प्रश्न यावर्षी परीक्षेला विचारला जाणार नाही. त्यामुळं 4 नंबरच्या प्रश्नाला गुणिले चिन्ह करा. तो प्रश्न नाही केला तरी चालेल. मग आता 5 नंबरचा प्रश्न मी घेतो डायरेक्ट. बघा पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये वाचूया. y varies directly has square root of x. y आणि x चं वर्गमूळ यांच्यामध्ये समचलन आहे. डायरेक्टली म्हणलं की समचलन लक्षात ठेवा. म्हणजे y हे x च्या वर्गमूळाच्या समप्रमाणात बदलते. मग आता एकीकडे y लिहितो आणि दुसरीकडे x चं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळात x लिहितो आणि यांच्यात समचलन आहे. आता पुढची स्टेप मला कोण सांगेल. समचलन असल्यानंतर गुणाकार स्थिर असतो का भागाकार स्थिर असतो. भागाकार. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला. इनडायरेक्ट व्हेरिएशन रेशो इज कॉन्स्टंट. समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असतं. गुणोत्तर म्हणजेच भागाकार. आता कुणाचा भागाकार स्थिर असणार तर y चा आणि वर्गमुळात x चा. मग y छेद वर्गमुळात x आणि ते गुणोत्तर कॉन्स्टंट k असतो. समजलं का. आता प्रश्न 5 मध्ये बघा. when x is equal to 24
16 आणि y ची 24 दिली, मग y ची मी 24 लिहितो आणि वर्गमुळात 116 लिहितो आणि उजवी बाजू k मांडतो. 24 आणि 16चं वर्गमूळ किती येणार? 4 की 4 सक 24. आता पुन्हा हेच समीकरण लिहूया. बघा हेच पुन्हा लिहितो. y छेद वर्गमुळात x बरोबर k. आता शेवटी काय दिले बघा, काढायचे फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे k ची किंमत काढायची. आपण काय की त्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 6. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू 6. आणि त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिताना फक्त k ची किंमत, y छेद बरोबर k ची किंमत 6. 6 म्हणजे 6 छेद 1. तिरकस गुणाकार करा, y गुणिले 1 y आणि 6 न वर्गमुळात x ला गुणलं की 6 वर्गमुळात x. आणि ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, चलनाचं समीकरण. समजलं का हे? हो सर. ओके. हो सर. नाही, पुढचा प्रश्नाचा 1 मिनिटात फोटो काढला नाही बरं का. असू दे, मी तोंडी. तुमच्याकडे पुस्तक आहे ना सर्वांकडं? हो सर. हो सर. हा, चला 6वा प्रश्न कोण वाचतंय मग पुस्तकातला बघून? द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स employed to harvest soybean is in the direct variation with number of laborers. पहिल्यांदा बघा, रेम्युनरेशन म्हणजे काय रे? रेम्युनरेशन म्हणजे मोबदला. तुम्ही एखादं काम केलं की ज्यांच्यात काम केलंय ती व्यक्ती तुम्हाला त्या कामाच्या बदल्यात मोबदला देते का नाही? समजा तुम्ही कोणा गावण्याच्या हाताखाली गेला दिवसभर, तर तुम्हाला 300-400 रुपये तो मालक देतो. मग त्याला आपण रेम्युनरेशन म्हणायचं. द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबरर. लेबरर म्हणजे काय रे? लेबरर आपण म्हणतो लेबर आहे का? लेबरर म्हणजे काय? मजूर. हार्वेस्ट सोयाबीन. सोयाबीन पीक माहिती आहे ना? हो सर. आणि हार्वेस्ट म्हणजे काय? हार्वेस्ट कापणी ना, म्हणजे सोयाबीनची कापणी करण्यासाठी जे मजूर आहेत त्या मजुरांना द्यावा लागणारा जो एकूण मोबदला आहे तो आणि त्या मजुरांची संख्या यांच्यामध्ये काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे, समचलन आहे. मग आता मी सगळं लिहिण्यापेक्षा फक्त रेम्युनरेशन शब्द देतो. REMUNERATION रेम्युनरेशन. त्याला आपण एक अक्षर मानूया. आणि नंबर ऑफ लेबरर्स आहे बघा, मजुरांची संख्या. नंबर ऑफ LABO. सर एन ए नाहीये, NE आहे. रेम्युनरेशनचं स्पेलिंग REMUNE. हा बरोबर आहे, NERATION. रेम्युनरेशन म्हणजे मोबदला X मानला आणि नंबर ऑफ लेबरर्स Y मानलं आणि यांच्या दोघांमध्ये समचलन आहे. मग X आणि Y यांच्यात असं चलनाचं चिन्ह टाकतो. आता समचलन असल्यानंतर काय स्थिर असतो रे? मागे सांगितलं रेशो, म्हणजे X आणि Y चा गुणोत्तर किती असणार? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटला आपण K अक्षर वापरतो. आता बघा पुढचं वाक्य. इफ रेम्युनरेशन ऑफ 4 लेबरर इज ₹1000. 4 मजुरांचा मोबदला 1000. आता X म्हणजे काय रे? मोबदला, म्हणजे 1000 अंश देणार. आणि Y म्हणजे मजुरांची संख्या. किती मजुरांचा मोबदला 1000 आहे?
तर 4 4. मजुरांचा. 4 आता इथं सिम्प्लिफाय करूया. 4 एके 4, 4 दुनी 8, 2 0 20, 4 पंचे 20 आणि वरचा 1 0. म्हणजे के ची किंमत किती आली रे? 250. हा, के ची किंमत आली 250. ओके, आता हा भाग पुसतो मी. ओके, आता आपलं समीकरण आहे एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर कॉन्स्टंट. आता शेवटचं वाक्य वाचा. फाइंड द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. 17 कामगारांचा मोबदला किती? आता एक्स म्हणजे मोबदला, एक्स काढायचा आहे. वाय म्हणजे मजुरांची आणि के ची 250. त्याला छेद 1 मांडायचं गुणिले 250. शून्याला 0, 17 पाची 85. चला 8. 17 पाची किती? 85 ना. हा 85. आजचा 8 आणि 17 दुनी 34 आणि 8 42. 42 म्हणजे 17 मजुरांचा मोबदला किती आला? 4250. समजलं का उदाहरण सर्वांना? हो सर. हो सर. हा. म्हणजे आज आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये एखादं स्टेटमेंट कसं लिहायचं आणि याच्यावर आधारित आज आपण प्रॅक्टिस सेट 7.1 पाहिला आहे. तुम्ही 7.1 जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यातील क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, त्यानंतर क्वेश्चन 4 लिहायचा नाही, फक्त 5 आणि 6, म्हणजे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. अभ्यास सगळ्यांनी कंपल्सरी सोडवा.